डिझायनर मित्रांनो, आपण सध्याची ग्राफिक डिझायनिंगच्या बाबतीमधील काही लर्निंग करतो आहोत. त्याच्यातलं मागचं लर्निंग आपलं होतं की व्हॉट इज व्हिज्युअलायझेशन. पण थोडंसं त्याच्या अगोदर पुढचं त्याचं सेशन घेण्या अगोदर आज आपण टेक्स्ट फॉर्मॅटिंग अँड कंपोजिंग ऑफ प्लेन टेक्स्ट याच्यावरती बोलणार आहोत. आता टेक्स्ट फॉर्मॅट आणि कंपोजिंग याचा काय संदर्भ आहे आपल्या ग्राफिक डिझायनिंगमध्ये हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. तर टेक्स्ट फॉर्मॅटिंग इथं आपण जसं म्हटलं की ऑफ प्लेन टेक्स्ट म्हणजे टायपोग्राफिकल जो त्याचा फॉर्म असतो, म्हणजे व्हिज्युअली अट्रॅक्टिव्ह जो फॉर्म केला जातो, अशा प्रकारच्या फॉर्मबद्दल आपण आता डिस्कस करत नाही. तर आपण प्लेन टेक्स्ट जे असतं त्याचं फॉर्मॅटिंग कसं केलं जावं, त्याचं कंपोजिंग थोडंसं कसं केलं जावं जेणेकरून त्यातलं ते अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या जो कन्झ्युमर आहे किंवा जो बघणार आहे, श्रोता जो बघणार आहे त्याच्यावरती पडेल. तर याच्यातलं एक उदाहरण आपण आता इथे घेऊया. इथं आपण एक शब्द लिहिलाय, साताऱ्यात आहे. जर बघितलं तर हे सेंटर अलाइन फॉर्मॅटिंग केलेलं आहे त्याच्यानंतर हे राईट अलाइन केलेलं आहे. आता कोणतंही डिझाईन जर तुम्ही बघितलं तर कोणतंही डिझाईन हे आज स्क्वेअर, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा 3 फॉर्मॅट्समध्ये ऑडियन्सच्या समोर जातं. ह्याच्यात साताऱ्यात आहे हे सेंट्रल लाईन आत्ता आपण केलेलं आहे आणि इथं राईट अलाइन केलेलं आहे. आता ह्या हिशोबानं जर आपण डिझाईन पुढं त्याचा विचार केला, म्हणजे त्याचं एक्सटेन्शन जर आपण हॉरिझॉन्टलमध्ये केलं तर असं सेंट्रल अलाइनमेंटमध्ये होतं. नंतर हे एका ओळीत इथं तयार होतंय आणि इथं परत एकदा ते राईट अलाइंड असं तयार होतं. तर हॉरिझॉन्टल डिझाईनमध्ये साधारणतः हेच टेक्स्ट 3 पद्धतीनं साताऱ्यात आहे हे टेक्स्ट व्हिज्युअलाइज करून दिलं जाऊ शकतं. त्याच्या पुढे जाता व्हर्टिकल डिझाईनचा विचार केला तर सेंट्रल अलाइनमेंट परत एकदा येत आहे, इथं राईट अलाइन येत आहे आणि इथं जे ओळ आहे म्हणजे सिंगल लाईनमध्ये ते लिहिलं जातं. आता तुम्ही जर ह्या हिशोबानं कोणतेही तुम्ही हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डिझाईन करा, हॉरिझॉन्टल लेआउट बनवा किंवा स्क्वेअर लेआउट बनवा, तुम्हाला दरवेळेला आता त्याच्या रिसायझिंगचा किंवा रिमीडियाचा विचार पण करायचा आहे. आणि त्यामुळेच त्याचं फॉर्मॅटिंग कसं असायला पाहिजे हे अगोदरच डिसाईड करून ते काम पूर्ण केलं तर ते काम चांगलं, वेळेत आणि स्मार्ट होऊ शकतं. आता याच्यातली महत्वाची गोष्ट जर तुम्ही बघितली की जर मी सिंगल लाईनमध्ये साताऱ्यात आहे टेक्स्ट बघितलं तर आपण स्क्वेअरपासून सुरुवात करूयात. सेंटर लाईन टेक्स्ट हे स्क्वेअरमध्ये चांगलं दिसतं, तेच हॉरिझॉन्टलमध्ये पण चांगलं दिसतं आणि तेच व्हर्टिकलमध्ये पण चांगलं दिसतं. पण त्याच्यात अजून इंटरेस्टिंग गोष्ट जर आपण बघितली की साताऱ्यात आहे हे जसं राईट अलाइन करून थोडंसं आहे हे बाहेर काढलेलं आहे किंवा तेच साताऱ्यात आहे हे इथं थोडंसं बाहेर काढलेलं आहे, तर व्हर्टिकलमध्ये ते स्क्वेअरमध्ये ते चांगलं दिसत नाही, व्हर्टिकलमध्ये सुद्धा ते चांगलं एवढं दिसत नाही, पण ते हॉरिझॉन्टलमध्ये छान दिसतं कारण त्याला तशी स्पेस आहे. त्याच पद्धतीनं जर आता याच्या व्यतिरिक्त इथं कोणताही ऑप्शन नाही स्क्वेअरमध्ये. आता स्क्वेअरमध्ये जर मी त्याला अशा पद्धतीनं व्हर्टिकल डिझाईन प्रमाणे एका लाईनमध्ये केलं तर त्याला रिडेबिलिटीच अवेलेबल होणार नाही. आणि दॅट इज वाय आपल्याला याच्यामध्ये हॉरिझॉन्टल टेक्स्ट ठेवताच येणार नाही स्क्वेअरमध्ये किंवा व्हर्टिकलमध्ये, पण ते हॉरिझॉन्टलमध्ये येतं. स्क्वेअर आणि व्हर्टिकलमध्ये आणि हॉरिझॉन्टलमध्ये मात्र ते येतं. आता हॉरिझॉन्टलमध्ये विचार केला तर साताऱ्यात आहे हे टेक्स्ट चांगलं दिसतं, छान दिसतं, पण ते अगेन व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलमध्ये फॉर्मॅट केलं तर ते चांगलं दिसणार नाही, रिडेबल राहणार नाही. आणि मग आपल्याला या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला प्रामुख्यानं पहिल्यांदा हाच ऑप्शन शिल्लक राहतो, साताऱ्यात आहे सेंट्रल लाईन, साताऱ्यात आहे सेंट्रल लाईन आणि साताऱ्यात आहे सेंट्रल लाईन. हा आयडियल ऑप्शन राहतो की जो तुम्ही सगळ्या फॉर्मॅट्समध्ये वापरू शकता, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल किंवा स्क्वेअर. आणि तेच त्याच्यानंतर जो ऑप्शन तुम्हाला शिल्लक राहतो तो म्हणजे साताऱ्यात आहे ह्या पद्धतीनं. पण तरी सुद्धा तो स्क्वेअरमध्ये जरा बरा तरी दिसतो पण व्हर्टिकलमध्ये छान दिसत नाही. त्यामुळं आपण या पद्धतीनं पुढे जाऊ शकतो सेंट्रल अलाइनमेंटनं. आता दुसरं आपण जर विचार केला की मी असंही ठेवू शकतो की साताऱ्यात आहे हे स्क्वेअरमध्ये सेंट्रल लाईन 2 ओळींमध्ये, हॉरिझॉन्टलमध्ये असं सिंगल लाईन आणि परत एकदा व्हर्टिकलमध्ये सेंट्रल लाईन. तर असं मी करू शकतो का? नक्कीच करू शकतो. पण त्याच्यामध्ये थोडीशी कलर स्कीम आणि फॉन्ट्स सेम ठेवले आणि त्याच्यातलं काही लेआउटिंगचा पार्ट सेम ठेवला तर बघणाऱ्या व्ह्युअर्सला ते कॅम्पेन एकाच ब्रँडचं आहे, एकाच सब्जेक्ट विषय आहे किंवा त्याचंच सेम ब्रँडिंग इकडं पण केलेलं आहे, वेगळ्या माध्यमामध्ये केलेलं आहे असं
वाटू शकतं. तर त्या केसमध्ये आपल्याला पुढे जाऊन हे त्याचा कलर कॉम्बिनेशन, त्याचं लेआउटमध्ये इक्वल पार्ट्स हे कॉमन ठेवावे लागतील आणि तो इम्पॅक्ट साधावा लागेल. तर हे बेसिकली टेक्स्ट फॉर्मॅटिंग आणि कंपोजिंगचं एक बेसिक कॉन्सेप्ट आपण लक्षात घेऊ शकतो की ज्या स्टँडर्ड अलाइनमेंट्स आहेत याच्यामध्ये आपल्याला काम कसं केलं जायला पाहिजे. दुसरी एक गोष्ट इथं जे आपण जर बघितलं की सातारात आहे, ह्याच्यामध्ये तो आहे थोडासा साताऱ्याच्या बाहेर काढला, याच्यामुळे चांगला रिदम तयार होतो, एक व्हिज्युअल रिदम तयार होतो. म्हणजे जसं टायपोग्राफीमध्ये असतो तसं. पण त्याचे परत लिमिटेशन्स आपण इथं बघितले, पण हे ज्या त्या डिझाईनच्या प्रमाणात तुम्ही ठरवू पण शकता. दुसरी गोष्ट, आता याच्या सगळ्याचा परिणाम हा टेक्स्ट फॉर्मॅट आणि कंपोजिंगमध्ये प्लेन टेक्स्टच्या कुठे कुठे होतो. तर त्याचे बरेचसे पॅरामीटर्स आपण इथं बघू शकतो की डिझाईननुसार टेक्स्टचा साईज काय असायला पाहिजे, वर्कस्पेसनुसार टेक्स्टचं स्पेसिंग, म्हणजे जसं आता ही वर्कस्पेस आहे याच्यामध्ये याचं टेक्स्टचं स्पेसिंग कसं राहतंय किंवा त्याचं कंपोजिशन कसं होतंय, अलाइनमेंट काय आहे, 2 शब्दातलं अंतर किती आहे, 2 वाक्यांमधलं अंतर किती आहे, स्पेसिंग किती आहे, किंवा इंग्लिश का मराठी फॉन्ट आहे, त्याच्यानंतर फॉन्टचं सिलेक्शन, त्याच्यानंतर स्पेसनुसार टेक्स्टमधलं अंतर, किंवा महत्त्वाच्या गोष्टींना जाड करणं, बोल्ड करणं आणि सेकंडरी गोष्टींना नॉर्मल ठेवणं, डिस्टन्सनुसार फॉन्ट साईज डिसाईड करणं, म्हणजे तो मीडिया किती डिस्टन्सपर्यंत वाचला जाणार आहे त्या पद्धतीने फॉर्मॅट करणं, मीडिया कोणता आहे, वाक्य कुठे तोडायचं, म्हणजे जे स्लोगन किंवा कॅचलाईन हे तुमच्या कंटेंट रायटरनं, कॉपी रायटरनं जी दिली आहे ती कुठे तोडायची, याच्यावरतीही बरंचसं टेक्स्ट फॉर्मॅटिंग उपलब्ध राहणार आहे. त्याच्यानंतर त्याचं पंक्च्युएशन, पॅराग्राफिंग आणि अलाइनमेंट. म्हणजे पंक्च्युएशन हा सुद्धा त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे की काही वेळेला उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, अंडरलाईन्स, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण पंक्च्युएशनमध्ये येत असतात किंवा वेलांटी उकार हे सुद्धा असतात. तर या सगळ्याचा विचार या टेक्स्ट फॉर्मॅटिंग आणि कंपोजिंगमध्ये ऑफ प्लेन टेक्स्टमध्ये केला गेला पाहिजे. आता याला एवढं महत्त्व देण्याचं रिझन काय आहे किंवा कशामुळे आपल्याला या सगळ्याचा एवढा विचार करावा लागतो किंवा त्याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. तर मागच्या काही सेशन्समध्ये आपण बघितलं तसं की आज एखादी गोष्ट डिझाईन म्हणून छोट्या डीपी पासून, म्हणजे तुम्ही एक सर्कलमध्ये एक डीपी बघता, आज व्हॉट्सअपच्या सर्कलमध्ये किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या एका सर्कलमध्ये सिम्बॉल म्हणून एक डीपी बघता आणि तिथपासून ते मोठ्या होर्डिंगपर्यंत किंवा अगदी थिएटर सारख्या मोठ्या जाहिरातीपर्यंत हे टेक्स्ट जाणार असतं. तर छोट्या छोट्या डीपीमध्ये सुद्धा ते टेक्स्ट वाचलं जाणार आणि तेवढ्याच ताकदीचा इम्पॅक्ट ह्या मोठ्या डिझाईन्समध्ये, मोठ्या लेआउट्समध्ये, मोठ्या साईजमध्ये येणं अपेक्षित असतं. आणि त्यामुळं आपल्याला हे टेक्स्ट फॉर्मॅटिंग हे जितकं चांगलं करता येईल, त्याच्या स्मॉलेस्ट साईजेसपासून बिगेस्ट साईजपर्यंत विचार केला तर त्याचा आपल्याला उपयोग होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की याचा एक अजून एक फायदा असा होतो की ज्यावेळेला तुम्ही ब्रोशर किंवा पॅम्पलेट किंवा हँडबिल सारखा ज्याच्यामध्ये डिटेल माहिती असते, अशा प्रकारचं डिस्क्रिप्टिव्ह माहिती असते असं आपण म्हणूया, जिथं पॅराग्राफ विंग वगैरे करायला लागतं, तर तिथं पण याचा फार चांगला फायदा होतो. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण पहिल्या एका आपल्या सेशनमध्ये बघितलेलं आहे की लेफ्ट अलाइनमेंट इज बेटर फॉर द इंग्लिश अँड मराठी लँग्वेजेस. सेंट्रल अलाइनमेंटपेक्षा लेफ्ट अलाइनमेंटनं वाचणं हे सोपं जातं. अशा पद्धतीनं याचं महत्त्व टेक्स्ट फॉर्मॅटिंग आणि कंपोजिंगचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या डिझाईन्समध्ये, मग भले ते होर्डिंग डिझाईन असू देत, सोशल मीडियाचं डिझाईन असू देत किंवा ब्रोशरसारखं डिझाईन असू देत, त्याच्यामध्ये त्याचा आपण वापर केला पाहिजे. तर या अनुषंगानं या सगळ्या पॅरामीटर्सचा तुम्ही विचार करा आणि या पद्धतीनं टेक्स्ट फॉर्मॅटिंगला महत्त्व द्या. ह्याच्यामध्ये आपण डेफिनेटली टायपोग्राफिकल फॉन्ट्सच्या बाबतीत आत्ता बोललेलो नाही आहे, कारण टायपोग्राफिकल फॉन्ट्स हे एका सर्टन साईज नंतर रिडेबल किंवा वाचण्यायोग्य होतात. त्यामुळं तिथंही एक प्रकारचं लिमिटेशन आहे, पण त्याच्यावरती आपण पुढच्या काही सेशन्समध्ये बघणार आहोत. तर आत्तासाठी प्लेन टेक्स्ट फॉर्मॅटिंग आणि कंपोजिंगच्या बाबतीत या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू.